हाय गाइस, आज आपण ना रेसिपी बनवूया शेवग्याच्या शेंग आणि बटाट्याचं मिक्स भाजी। आणि आपण सगळा लसूण टेचून टाकलाय बघा। तर आता बघा लसूण, टोमॅटो, कोथिंबीर मी सोलून फ्राय करायला टाकलाय। लसणाला टेचून घेतलंय आणि आपण आता बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवणार आहे पातळ। त्याला आपण फ्राय करायला ठेवलंय। आता मी याला फ्राय करून झाले आहे आपलं। आता आपण ह्याच्यामध्ये हे शेवग्याचे शेंग आणि हे बटाटा टाकूया। हे बटाटे 2 कापलेले आणि 3 शेंगा होत्या, त्याचं कट करून टाकले मी। आता आपण ह्याला सगळं एकत्र करून कुकरला ठेवूया, म्हणजे लवकर झटपट आपली रेसिपी तयार। आता ह्याला मी हलवून घेते आणि आमचा घाटी मसाला आणि मीठ, हळद आणि शेंगदाण्याचा कूट टाकते आणि तुम्हाला दाखवते मी कसं बनवला हा शेवग्याच्या शेंगाचा बटाट्याचा रस्सा। हे बघा आपण चटणी टाकली 1.5 चमचा आणि मीठ टाकले चवीपुरतं। आता त्यामध्ये थोडी हळद टाकते आणि शेंगदाण्याचा कूट टाकते अंदाजे त्या कालवणापुरता। आपल्याला पातळ सारण करायचं आहे, म्हणजे कालवण तुम्ही बघू शकता। हा गाईज, आता बघा आपण शेंगदाण्याचा कूट पण टाकून झालाय। आता मी ह्याच्यामध्ये रस्स्याला पाणी टाकते आणि हे ना कुकरचं ढक्कन लावून शिजवायला ठेवते। 2 शिट्टीमध्ये हे रेडी होईल आपलं। मग आपला रस्सा तयार बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाचा। हे बघा आपलं पाणी पण टाकून झालंय कालवणामध्ये। आता मी कुकरचं ढक्कन लावते आणि ना ह्याला 2 शिट्टीमध्ये काढून घेते, कारण आपल्याला बटाटा आणि शेवग्याचे शेंग जास्त गाळ झाली तर लय खराब होईल। थोडंसं 2 शिट्टीमध्ये शिजवून घेऊया, मग आपला हा रस्सा तयार। हे बघा कुकरचं ढक्कन झालं आता लावून। आता ह्याला 2 शिट्टीवरती शिजवून घेते। तोपर्यंत मी मेथीची भाजी तयारी करते, मेथीची भाजी बनवते। हे तुम्हाला मी नेक्स्ट टाइम दाखवीन कसं बनवायची ती। आता मला जरा घाई असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही। तुम्हाला फक्त एकच मी शेंगाची आणि बटाट्याचं कालवणाची रेसिपी दाखवली। आता ह्याला शिजवून ठेवूया, मग मी तुम्हाला दाखवते। हे बघा आता आपण शिजायला ठेवलंय आणि मी झालं की तुम्हाला रेडी एका वाटीमध्ये ना सर्व करून दाखवते। मग तुम्हाला कसे वाटते ते कमेंट्समध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका लाईक करायला। आणि काय कमी जास्त असेल तर नेहमी सांगत असते, तुम्ही मला सांगू शकता। हाय गाईज, आता आपण कुकरचं ढक्कन काढूया। आता आपण कालवण तयार केलेलं बघूया कसं झालं ते। तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा माझी रेडी झाली आहे बटाटा आणि शेंगाचं कालवण। हे बघा, तुम्हाला कशी वाटते ते बघा रेसिपी। खायला पण मस्त असते, टेस्टी असते आणि त्यात शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे ते अजूनच छान लागते। तुम्ही बघू शकता। आपण नेक्स्ट टाइम भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये। बाय।